हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर सगळे आनंदात असेल, निरोगी असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज ना आता 8:30 वाजलेले आहे आणि सकाळची जी साफसफाईची कामे वगैरे आहे ती माझी पूर्ण झालेली आहे। आता देवपूजा करून घेणार आहे आणि पुढच्या कामाला मी लागणार आहे। तर चला। तर सकाळची कामे झालेली आहे। तर रांगोळी काढायची राहिली होती म्हणून रांगोळी काढायला घेतली। तर रांगोळीमध्ये ना मला लाल आणि पिवळा कलर खूप आवडतो। तसे तर सगळेच कलर छान असतात, मात्र हळदी कुंकूचा जसा कलर असतो तसा लाल पिवळा तो कलर शुभ पण मानला जातो आणि रांगोळीत टाकला की एक छान वाटत असतं मला, म्हणजे आवडतो मला ते दोन कलर। तर आणि रांगोळी दारात काढली की असं मनालाही प्रसन्न वाटत असतं। तर रांगोळी काढल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर तुळशीला पाणीही टाकून घेतलं। त्यानंतर मला नाश्त्याची तयारी करायची होती। तर मला कांदे पोहे करायचे होते, त्यासाठी कांदे, आलू, मिरची वगैरे मी चिरून घेतले आणि काही वाटाण्याचे दाणे मी आता हिवाळ्यामध्ये ना थोडे स्टोअर करून ठेवले होते फ्रीजरमध्ये, तर ते काढून घेतले आणि त्यात थोडं पाणी घातलं, म्हणजे ते तेलात टाकले की उडत नाही। तर कांदे पोहेसोबत दहीवडेही मी सगळ्यांसाठी त्याचीही प्लेट काढून घेत होती। तर याची डिटेल रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्हाला जर बघायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर मी नाश्त्याच्या प्लेटा काढून घेतल्या होत्या सगळ्यांसाठी। नंतर मुलांनी, मी, आई यांनी, आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि नंतर बाकीची जी कामे होती ती मी करायला घेतली। तर कपडे वगैरे वाळू टाकून दिले होते आणि त्याच्यानंतर ना आई गावाला चालल्या होत्या, म्हणून सक्षम आईला बस स्टँडवर सोडायला गेला। त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले। स्वयंपाकात आज मला पालक आलूची भाजी करायची होती, म्हणून फ्रीजमधनं पालक काढून त्याला छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं, वर पाण्यामध्ये शिजायला ठेवली आणि एकीकडे मी भात मांडलेला आहे व कणिक मळायला घेतलेली आहे। नंतर आलू वगैरे मी तळून घेतले होते आणि त्याच्यासाठी भाजीसाठी लागणारे जे मसाले आहे ते मी तयार करून घेतले आणि भाजीला फोडणी घातली। शेवटी चपात्या करायला घेतल्या। तर पूर्ण स्वयंपाक झाला होता। आज ग्रेव्हीची भाजी असल्यामुळे मी डाळ वगैरे केली नव्हती। तर सगळे या जेवायला आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर किचन वगैरे मी क्लीन करून घेतलं होतं। तर इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करीत आहे। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।